ये कोणी काय 5 पासून लिहून आणले ते काढा पटपट पटपट 5 पासून दिले ते काढा पटदिशी मागची कोण लिहिले आता लिहितो याला घरी वेळच नाही का जोडून काढलं बघा तुझे देतो पर्यंत नाही का नाही लिहिले प्रॅक्टिकल पुढे तरी केलं काय पर्सेंट तरी 20 मार्क आहेत त्याला हां झाले व्हेरी गुड गेल्या वेळी होता ना मग काय झालं तुझं आपण क्लास मध्ये होतास ना मग त्याला बरं नसेल किती वेळा नंबर आपण असं झोपलं तरी घेऊ शकतो रे काय त्याला कारण ना सांगते लक्षात इम्पॉर्टंट वाचलेच गेल्यावरचे नाही वाचले ते काय नाही वाचले प्रश्न इम्पॉर्टंट आहेत का नाही तुम्हाला सगळं ते आहेच काय पोलीस काढला नसता वेळच नाही तुम्हाला ना वेळच नाही तुम्हाला ना फक्त पोटा आता रिव्हिजनला आपली सुरुवात झाली म्हणजे आजपासून म्हणजे पुढचे काय होते त्याच्यानंतर मग प्रश्नपत्रिकेचे तुमच्या काय प्रश्नांचं स्वरूप कसं परीक्षेची तारीख देणार घरी कुठे जाणार परीक्षा दिल्याशिवाय तुम्हाला सुटका नाही परीक्षा झाल्याशिवाय तुमची सुटका नाही सगळे पास झाल्याशिवाय त्यांची सुटकाच नाही पास झाला पाहिजे काय पास तुम्ही झालंच पाहिजे कसं व्हायचं तुम्ही आता कसं झालंय आपण 5 नंबर बुक 6 नंबर बुक तर आपलं रिसेंट झाले त्याच्यावर काय रिव्हिजन घ्यायची गरज नाही रिसेंट म्हणजे डबल झाले ते माहितीये 6 नंबर बुक काय होतं 6 नंबर कोण आहे 6 नंबर बुक काय होतं वीज वाटप आणि वितरण पद्धती बरोबर ना काय वीज निर्मिती ट्रान्सफॉर्मर वाटप वितरण पद्धती सगळंच झालं डबल पूर्ण आपण त्याच्यावरती पण तिथे पण जाऊन बघितलं हा काय हा म्हणजे पूर्ण ते रिव्हिजन झाले त्याच्यानंतर 5 नंबर पण घेतला इलेक्ट्रिकल मशीनचं हा इलेक्ट्रिकल मशीनचं पण घेतलं बघ ना डीसीचं घेतलं एसीचं घेतलं तेही झालं 4 नंबर पुस्तकाचं इंडस्ट्रियल वायरिंग मध्ये त्यातलं काय राहिलं असेल तर आपण त्याच्यावरती काय आवश्यकता आहे कारण घेतलं होतं ते काय आहे त्याच्यात इंडस्ट्रियल वायरिंग मध्ये काय आहे पाहिजे त्याच्यावर चला आता चर्चा करूया काय होतं सांगा स्टँडर्ड वायरचा गेज बरोबर ना अरे वायर्स आणि केबल ऍक्सेसरीज 4 नंबर मध्ये इंडस्ट्रियल वायरिंग मध्ये काय आहे वायर्स आणि केबल झालं ना हा पहिला आपण सगळ्या प्रकारचे वायर्स बघितले वायर्स कशाला म्हणतात आणि केबल कशाला म्हणतात ते बघितलं हा काय तुम्हाला सांगायचं
ऑटोमॅटिक स्टार्टर आहे तो. हा ऑटोमॅटिक स्टार्टर आहे ना. स्टार्ट रेट तसाच पाण्याचा स्टार्टर आहे तो. पाणी तर हे टोटल होते खाली कंट्रोल फ्लोट नाही कंट्रोल होते. बरोबर ना. म्हणजे टाकी भरली का ट्रिप असं सांग ना. टाकी भरली का ट्रिप स्टार्टर आहे म्हणजे ते कनेक्शन आहे. पण मी त्याचं वर्किंग सांगू शकतो. आता वायरिंग मला मी पटकन सांगू शकत नाही. वर्किंग सांगू शकतो. काय हा वायरिंग पाहिजे. मध्ये नाही ते सेन्सर सेन्सर आहे. टायमर आहे. टायमर आहे. टायमर स्विच आहे. हा तिथे बघितलेला आहे. वरती आरवाडी आहे ना. वरच्या भागात बरोबर ना. एकच बसला बरोबर. वरती आरवाडी आहे ना. हा 3 फीट त्या वरच्या 3 फीटला 3 फीट काय बसलं नाही ती किटकॅट आहे. फ्यूज किटकॅट आहे. कंट्रोलर फ्यूज किटकॅट आहे. 32 अँपरची फ्यूज किटकॅट आहे. आणि हे दोन्हीचे टायमर आहे. हे दोन्हीचे टायमर आहे. तो काय होतो पाणी बोल आलं तर ते ऑटोमॅटिक स्ट्रीप होतं असं म्हणतोय ना. म्हणजे काय काय आम्ही याच्यात आहे बडा फॅक्टरी लावली आता बटन होती आणि सेन्सर खराब झाले बटन ऑपरेट होते बटनांच्या तू जाऊ नये वायरिंग समजा ना ते बरोबर ते मग काय काय म्हटलं दहा वायर आहेत त्या कनेक्शनच्या. खालचा तो रिले आहे. खाली तो रिले आहे. हे दोन्हीचे टायमर आहेत बरोबर ना. हा त्या टायमरला 3 वायर आहेत त्याच्या वरच्या इनकमिंगच्या. स्विच करून आता हातात तू म्हणते फ्यूज आहे. स्विच पाहिजे तर ते एमसीबी टाकला तरी चालते बरोबर ना. इथे एमसीबी टाकला तरी चालते. असंच काय डिस्कस केलं की ना तुला हे समजेल मला हे समजेल. इथे एमसीबी टाकला तरी चालेल बरोबर. 3 एमसीबी 3 एमसीबी बरोबर ना. 3 पेजचे हाचा आहे बरोबर ना. हातून आउटपुट ह्याची दिली ती टायमर स्विचला दिली. हा आता टायमर स्विच आहे ना. म्हणजे आउटपुट आहे ते टायमर स्विचला दिले. पहिले टायमर स्विचला दिली त्याची वाय इथेच दिली. त्याची इथेच दिली. हाताच्या पॅरलमध्ये सेकंड आहे पण फर्स्ट आहे ना. सेकंड आहे. हा त्याला पॅरलमध्ये केला. बरोबर ना. इथपर्यंत त्याला पॅरलमध्ये केलं आणि ती पण तिथं झाली आणि कशामुळे ते कुठे माहिती आहे का. त्याला ते रो कॉइल आहे. लो व्होल्ट कॉइल आहे. स्टार्टरच आहे एक प्रकारचा. आज आपण डिव्हल स्टार्टर आहे ना. डिव्हल स्टार्टरला आपण काय करतो वरती 3 वायर देतो आणि स्टार्टरच्या खाली कॉन्टॅक्टर असतो बरोबर ना. आता काय डिव्हल स्टार्टरला काय माहिती आहे इथे तुझ्या आरवाडी 3 येतात बरोबर. ते इकडे लक्ष द्या. काय बोलताय काय चाललं आपण कुठं काय करतो. इथे आरवाडी 3 येतात त्या स्टार्टरला.
हा त्याच्यानंतर खाली कॉन्टॅक्टर येते म्हणजे इथे त्या पट्ट्या आहे कॉन्टॅक्टरच्या, इथे तुझा टायमर येतो आणि यातून एक जी वायर आणताय ना स्टार्टरच्या लास्ट पॉइंट मधून बी मधून किंवा डी मधून आणतो आवाज बी ना बी मधून जी एक वायर आणतो की नाही ती इथे एनओ फाईलला दिली जाते. इथे खाली एनओ फाईल आहे, असं छोटासा एक ट्रान्सफॉर्मर असतो एनओ फाईलचा, इथे एक ट्रान्सफॉर्मर असतो. ही एक वायर आणि दुसरी रिटर्न आणून की नाही इथे एक रिले आहे, छोटासा रिले आहे, स्विच असते बाहेर आणि इथून त्या अंकात इथे त्या फाईल कळलं का? ही ज्यावेळी फाईल चार्ज होते सप्लाय हिला मिळते एका फेजचा सप्लाय त्या फाईलला मिळाला की नाही काय होतं माहितीये का रिलीज डिवाइसचं सांगतो मी सध्या विषय नको डिवाइसचं सांगतो मी एलटीचा स्टार्टर त्याचं सांगतो याचं काहीतरी टायमर सुरू केलं हा ज्यावेळी फाईलला सप्लाय मिळतो ना त्या फाईलमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होतो. कळलं? इलेक्ट्रोमॅग्नेट तयार झाला की नाही प्लंजर आहे खाली त्याला याचा इथे हे मागे बोलू नको मी काय करते तुझं काय चाललंय हा खालचा प्लंजर आहे हा फ्लोटिंग आहे बरोबर हा स्थिर आहे वरचा हा फ्लोटिंग आहे. हा फ्लोटिंग कशावर आहे हा मॅग्नेट जो आहे इलेक्ट्रोमॅग्नेट बरोबर. ही एक फाईल आहे दिली आपण त्या फाईलला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट दिलं इलेक्ट्रिक सप्लाय दिला बरोबर का ना. ह्याच्यात मॅग्नेट तयार झाल्यानंतर काय होतं माहितीये का ज्यावेळेस सप्लाय येतो की नाही स्टार्टर आपण मारतो स्विच ऑन करतो स्विच ऑन म्हणतो कुठेतरी इथे करतो पहिला इनचा आपण याला ग्रीनचा असेल ग्रीन ऑन करतो ना आणि रेड ऑफ करतो रेड ऑन करतो ग्रीन ऑन करतो आणि रेड ऑफ करतो बरोबर ना. हा इथे तो कॉन्टॅक्टर काय होतं की हा जेव्हा आपण मारतो कळलं की नाही मारतो त्यावेळी या कॉइलला मध्ये मॅग्नेट तयार होतो. मॅग्नेट तयार झाला की नाही काही ओढून घेते म्हणजे ऑफ करताना बरोबर ऑफ करताना ती ओढून घेते म्हणजे हा कॉन्टॅक्ट तुटतो. हा आणि ज्यावेळी आपण तो ऑन करतो ऑनचं बटन दाबतो इकडे ऑनचं असते रिटर्न करून तिथे दिले ऑनचं असते स्टार्टर असल्यास तुम्ही बरोबर सांगितलं तुम्हाला दाखवायला जाईल त्यामुळे तेच तर त्यावेळी काय होतं की ह्यातलं जेव्हा मॅग्नेट संपतं म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट संपतो किंवा सप्लाय गेला लाईट गेल्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेट आहे का जोपर्यंत या कॉइल मध्ये सप्लाय आहे म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. स्टार्टर ट्रिप कसा होतो माहिती आहे ना स्टार्टर ट्रिप होण्याची क्रिया माहिती आहे काय होती ती ज्यावेळी तुम्ही आता स्विच मारता कसला स्टार्टरचा ऑनचा स्विच मारता ऑनचा स्विच मारल्याबरोबर काय होतं ते लक्षात सांगायचं हा एक ओव्हरऑल थिअरी सांगतोय त्याची कळलं की नाही डिटेल तसंच असणार आहे त्याच्या पलीकडे काय नाही. ज्यावेळेस स्टार्टर तुम्ही ऑन करता की नाही त्यावेळेस सप्लाय असतो का नसतो सप्लाय असतो का नसतो सप्लाय असतो का नसतो असतो बरोबर सप्लाय असतो. त्यावेळी काय होतं सप्लाय ज्यावेळी असतो त्यावेळी तुम्ही ऑन करता स्टार्टर एक मी काय सांगते लक्षात आलं ना त्यावेळी ऑन करता ऑन केल्याबरोबर एक फेज कुठल्या एनओ फाईल ही असते ना एनओ फाईल म्हणतात त्याला नो व्होल्ट फाईल नो व्होल्ट फाईल एनओसी म्हणतात त्याला एनओसी नो व्होल्ट फाईल बघा म्हणजे पुस्तकात पण असतं नो व्होल्ट फाईलला जातो दोन नवीन राहिले दुसरा पलीकडे आहे तुझ्या आपला तर मी तुला त्या पद्धतीने सांगता अगदी कसं तसं सांगता येणार नाही. पहिला तर सप्लाय तो नो व्होल्ट कॉइल आहे नो व्होल्ट कॉइल काय करते चार्ज होते म्हणजे काय होते त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होतो ह्याला फ्लोटिंग प्लंजर जोडलेला आहे कळलं ह्याला फ्लोटिंग प्लंजर जोडलाय त्याला प्लंजर म्हणतात पिवळं दिसतं लाल झेंडा येतो तिथे इंडिकेटर येतो ना रिले असतो ना वरचा कॉन्टॅक्टर रिलेला ते जोडलं जातं म्हणजे तिकडची आणि इकडची स्विच आहे तो ना कॉन्टॅक्टर रिले इज अ टाइप ऑफ स्विच कळलं की नाही कॉन्टॅक्टर रिले स्विच आहे तो स्विच या ठिकाणी जोडला जातो म्हणजे असं असतं ते इकडे इनकमिंग इकडे स्विच आहे ना हा बरोबर एक दोन
बरोबर. त्यावेळी काय होतं, हा वर जोड केल्याबरोबर अशा पट्ट्या असतात ना, त्या अशा पट्ट्या असतात त्या, बरोबर की आडव्या प्लंजरच्या त्या खाली प्लंजरला तसंच आणि वरती पण स्थिर जे स्टेबल कॉन्टॅक्ट असते, स्थिर कॉन्टॅक्ट असते ते तसंच असते, बरोबर. या काय होतं की हा बरोबर याला सप्लाय मिळाल्याबरोबर हे वरती जातं, धडकन सुटतं, ते ओढून ठेवलं म्हणजे ओढून धरलेलं असतं की नाही ते सुटतं, कळलं. म्हणजे सप्लाय मुळे काय होते, वर जातं, ते वर जातं आणि वरचं जे कॉन्ट्रॅक्ट रिले आणि हे कॉन्ट्रॅक्ट रिलेला काय केलेलं असतं, इनकमिंगची दिली आहे. आलं लक्षात. कॉन्ट्रॅक्ट रिलेला वरच्या बाजूने इनकमिंगची दिली, खालच्या बाजूने आउटगोइंगची, बरोबर. सपोज इथं आपल्या आउटचे आर वाय आणि बी मोटरला जोडलेले आहे. हे दोन्ही जोडल्याशिवाय तर स्टार्टर ऑन होणार, म्हणजे मोटर ऑन होणार नाही. स्टार्टर ऑन होईल कधी, स्टार्टर जर ऑन होतोय कशावर माहितीये का, स्टार्टरचा खटकावून आवाज येतो कशामुळे, ह्या एनओ कॉइलला ज्यावेळेस सप्लाय जातो एका फेजचा, एका फेजचा सप्लाय ज्यावेळेस जातोय, वी आर टॉकिंग अबाउट प्रीपेड मोटर कनेक्शन स्टार्टर, बरोबर की नाही. तर कुठल्याही कंपनी असते, वेदर बी एअरटेल और अनदर कंपनी, कळलं की नाही. तर त्याचं आपण फक्त बघतोय थ्री पेजच्या बाबतीत. सिंगल पेजच्या स्टार्टरचं वर्किंग डिफरंट आहे, कळलं का. त्याला पण तशीच आहे, पण म्हणजे सगळ्याच जे मेकॅनिझम असते की नाही ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वरच असते. परवा पण आपण बघितलं तिथे सुद्धा खटकन आवाजाला कॉन्टॅक्ट तुटले बघा, तू नव्हते तुझं आयुष्य गेलं सांगे महाराज, असं होणार ते, बरोबर. म्हणजे काय होतं की या पाईपला ज्यावेळी सप्लाय मिळते त्यावेळी इलेक्ट्रोमॅग्नेटिक झालं तर ते वरती जाऊन चिकटतं आणि मोटर स्टार्ट होते, बरोबर. ज्यावेळी सप्लाय जातो त्यावेळी क्रिया काय होत असणार, सप्लाय जातो की नाही, तर लाईट जाते, अचानक लाईट जाते, ऐका, अचानक लाईट जाते. लाईट गेल्यानंतर काय क्रिया होत असणार, याच्यातलं मॅग्नेट संपलं ना तोपर्यंत मॅग्नेटला धरून ठेवलेलं असते वरती, कळलं. हे कॉन्ट्रॅक्टर मॅग्नेटला धरून ठेवलेलं असतं, लाईट गेल्याबरोबर मॅग्नेट कट होतं त्यात, ऐका. मॅग्नेट कट झाल्याबरोबर काय होतं, खाली पडतं, खाली पडल्यावर मोटर तुमची बंद होते. आता तुमची परत लाईट आली समजा, ऐका, परत लाईट आली, आता गेलेली लाईट परत आली समजा, स्टार्टर ऑन होईल का, नाही होणार. कधी ऑन होईल, ज्यावेळी आपण ह्या इथे जे आपण ऑनचं बटन आहे की नाही ते दाबतो, कधी दाबतो म्हणजे ह्या दाबतो म्हणजे काय होतं, तर ह्या एनओ कॉइलला आपण सप्लाय देतो, म्हणजे त्याच्यात मॅग्नेट तयार करतो, त्यावेळी ऑन होतं. सेम टाइम आपल्याला जर स्टार्टर इन बिटवीन ऑफ करायचं असेल, आता लाईट गेल्यावर आपण बोललोय, बरोबर, ऑटोमॅटिकली ट्रिप झाला, पण तो ऑटोमॅटिकली ऑन झाला का, नाही झाला, मॅन्युअलीच ऑन करावा लागणार. ऑटोमॅटिकली ऑन केला तर काय झालं असतं, स्टार्टरचा उपयोगच काय आहे मग त्या तिथे, उपयोगच नाही ना स्टार्टरचा. मग स्टार्टर जोडलाय कशाला, स्टार्टर इज अ सेफ्टी डिव्हाइस, स्टार्टर इज सेफ्टी डिव्हाइस, ते सेफ्टीसाठीच आहे ना. ओव्हर करंट झाला मोटरला, लाईट तुमचं सप्लाय व्होल्टेज वाढलं 230 250 280 झालं, मोटर जोडून जाईल ना, मग त्यासाठी तो लावलाय, म्हणजे ट्रिप नाही झाला तर उपयोग काय त्याचा, इज इट राईट, बरोबर की नाही. त्यासाठी तो स्टार्टरचं वर्किंग व्हायला पाहिजे, म्हणून तो एनओ पाहिला तो सप्लाय दिला असता, तो काय होतं मॅग्नेट तयार होतं ते वळतं. ज्यावेळी सप्लाय जातो त्यावेळी काय होतं, हातलं मॅग्नेट संपतं आणि प्लंजर खाली येतो. योजनाच तशी असते ती, असं असतं मी तुम्हाला दाखवलं त्याने कसं एक्सप्लेन केलं की त्याला वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करणार. इथं ते काय होतं, ऑटोमॅटिकली सुटतं. ज्यावेळी तुम्हाला मध्ये स्टार्टर करायचं आहे, ट्रिप करायचं, त्यावेळी तुम्ही काय करता, रेड बटन आपण दाब, रेड बटन दाबतो, याचा अर्थ काय होतो, या कॉइलला जो सप्लाय जाणार असतो कळलं, ह्या कॉइलला जाणारा सप्लाय म्हणजे हीच वायर आहे ना. आता सपोज इथून गेला तो बी फेज इथून गेला, बरोबर, ही बी फेज इथून गेला की नाही, ह्या बी फेजचं कॉन्टॅक्ट म्हणजे याचं आहे की नाही, मी तुम्ही डायग्राम वगैरे दाखवते. तुमचा आता समजा इथं ऑफ स्विच आहे, हा स्विचच असतो ना एक प्रकारचा, पुश स्विच असतो, पुश बटन असतं ते, बेलचं पुश बटन कसं असतं तसं असतं ते. काय या इथून ही वायर हे कट करून इथून काढतात, त्या वायर समजलं, इथून काढतात आणि ती इथं आणून जोडतात, बरोबर. त्यावेळी काय करतो आपण, हे स्विच दाबतो, म्हणजे काय करतो, हे डिस्कनेक्ट करतो, ही लाईन आहे ना ती डिस्कनेक्ट करतो आपण. डिस्कनेक्ट केल्यावर काय होतं, परत स्टार्टर ट्रिप होतो.
आलं लक्षात? आता तुम्हाला असं पण करता येते ना, काय असं पण करता येते, याला ऑटोमॅटिक स्विच हे पण करता येते, तुम्हाला ऑटोमॅटिक स्विच पण करता येते याला तुम्ही पुश बटन लावलं ना दोन्हीच्या मध्ये, हा स्टार्टरला पुश बटन लावलं तर तुम्ही मॅन्युअली ते करू शकता. हे ऑटोमॅटिकली होते, तुम्ही मॅन्युअली करू शकता. या दोन्हीच्या मध्ये पुश बटन जर लावलं तर तुम्ही मॅन्युअली करू शकता तुम्ही. हे स्टार्टरचं वर्किंग आहे, हे स्टार्टरचं वर्किंग आहे, बरोबर ना? तुम्ही बघितलं, तिथे पण बघितलं की ऑन होतं पटकन. का कुठलंही स्टार्टर आहे की नाही ते त्याचं वर्किंग हे इलेक्ट्रोमॅग्नेटिकली होतं. हा आपण सगळं डीसी स्टार्टर पण बघितलं तिथे. हा असा आपण येतो तो तिकडे ऑन करतो, मग परत हळूहळू खाली आणतो. हा बरोबर आहे ना? मॅग्नेटिकली. आता ह्याचं हा सांगतो की टायमरचं सांगतो की टायमरचं काय होते, टायमरचं म्हणजे फ्लोटिंगचं होते, बरोबर ना? टाकी भरल्यानंतर तो ऑटोमॅटिक ट्रिप होते, असंच म्हणायचं आहे ना तुला. टाकी भरल्यानंतर तो ऑटोमॅटिक ट्रिप होते. त्याचं आता माझ्या कल्पनेतलं कनेक्शन दुसरा असतो तो. हा तू सांगितलं तो सुद्धा सिंगल फेजचा ऑटोमॅटिक स्टार्टर आहे. तू सांगतोस ना तो सिंगल फेजचा आहे, सॉरी थ्री फेजचा ऑटोमॅटिक स्टार्टर आहे. ते दोन्ही रिलेच आहेत, ते ऑन रिले आणि ऑफ रिले. दोन ते साइडला आहेत की नाही, ते दोन रिले आहेत, एक ऑन रिले आहे, एक आहे ऑफ रिले आहे. समजलं ना? त्याचे खाली पुश बटन आहेत, 1 2 3 काय तर आहेत, ते काढतात मला तुम्ही बघितलं सांगू शकता. तुम्हाला आतलं नाही त्यात आहे कोणाचं बोलू? हा खालचा तो रिलेच आहे, जो स्टार्टर मध्ये रिले आहे की नाही तोच रिले आहे. बघितला ना मध्ये जो असतो बघ असं सरकवायचा, तिथलं रिले कॉन्टॅक्टर रिलेच आहे. आणि हे दोन्ही त्याचे पॅरलल मध्ये टायमर्स आहे. हा इथं ऑफ आहे, ऑफ हे काय तांबडं बटन आहे ऑन अँड ऑफचं खाली आहे ती, ठीक आहे. तिथं ऑन अँड ऑफचं आहे. मला तिकडचं सोलरचं आलं, सोलरचं मला सांगितलं ह्याचं कॉन्टॅक्ट ह्याचं त्याच टाइप मध्ये आहे. फक्त कसं आहे माहिती याला हातू सांगते फ्लोटिंगला जेव्हा आहे ओव्हरफ्लो झाल्यानंतर ट्रिप होते. ओव्हरफ्लोला तिथे ओव्हरफ्लोच्या तिकडे आतल्या बाजूला पंपाच्या आवाजच्या टाकीच्या आतल्या बाजूला लिमिट स्विच बसवलेला असतो. तुझं ज्यावेळी पाणी तुझं भरतं फ्लोट वरती उचलतं, पाणी भरतं, पाणी भरल्यानंतर फ्लोट कुठे असणार? खाली असतात पाण्याच्या लेवल, बरोबर? हा इथे स्विच बसवलाय, त्याचे सांगून ठेवतो. तुमच्या अभ्यासात नाही आहे, फक्त तुम्हाला माहितीसाठी आता आले उत्सुकता तर ते बोल. ही टाकी आहे ना, ही टँक आहे पाण्याची, ते लीक नाही, ते लीक नाही. ही टँक आहे, इथे तो फ्लोट असते. इथे फ्लोट असते बरोबर ना पाण्याचा, इथे फ्लोट असते आणि इथे त्या स्विचचे कनेक्शन असते. बरोबर, इथे तर ह्याचं कनेक्शन आहे, इथे लिमिट स्विच बसवलेला आहे. तो कसा असतो, जसं आपलं हे आहे ना बेल पुश असतं की नाही, बेल पुश दाबल्यावर तो ऑन होतो, बेल ऑन होतो, तसं त्याचे रचना असते अंतर्गत. हा ज्यावेळेला वर उचलतो ना, आता तो ऑफ पोझिशन मध्ये आहे खाली, सॉरी ऑन पोझिशन मध्ये आहे खाली,
टाकी भरते ना, टाकी भरते. ह्याची जोडणी कुठे केलेली आहे, तर हा स्टार्टर ट्रिप होण्यासाठी केलेली आहे खाली. कळलं ना, आता सांगतो त्या टाइप मध्ये. इथून त्याची जोडणी आहे ना, ती ह्या टायमर स्विच पर्यंत त्या स्टार्टर पर्यंत आणलेली आहे. त्या दोन वायर कुठून कुठून एकदम प्रश्नचिन्ह नाही झालं. इथं टाकीकडे त्यांनी स्विच बसवलाय, त्या दोन वायर टाकीकडे आहेत. काय ऑटोमॅटिक येते हवे तुमचे नाही ना, वायफाय मधून नाही ना. हा अजून आलेलं नाही ते वायफायचं आहे, ते सुद्धा अजून आलेलं नाही. बरोबर. ह्या दोन कॉलिंगच आहे कधीपासून ते किलो म्हणजे तर काय 10 रुपये 20 वर्ष 15 वर्ष म्हणजे 15-20 वर्ष झाली. जे मोबाईलवर कॉलिंग होते काही हे नाही ते पण आहे. हा ज्यावेळी वर उचलतो की नाही, आता हा कॉन्टॅक्ट जुळलेला आहे, म्हणजे हा स्विच जुळलेला आहे, म्हणजे काय झालेला आहे, हा ऑन पोझिशन मध्ये. बरोबर ना, ऑन पोझिशन आहे म्हणून तर टाकी भरते ना, मोटर फिरते म्हणून. बरोबर की नाही, मोटर फिरते म्हणून तर ऑन पोझिशन मध्ये आहे. एवढा 3 फेजचा सप्लाय तिथे नेलेला नसतोय मात्र. कुठला सिंगल पण नसतो, सिंगल फेज मध्ये डीसी करून नेलेला असतो, नाहीतर पाण्यात सप्लाय जर हे होईल ना. मोटर बसवतो हा म्हणजे दोन मोटर बसवतो कशाला, ते सेन्सर टाइप नाही. तुम्ही सांगा एसी चा व्होल्टेज डीसी करतो ना. हा तिथेच आहे, दोन मोटर नाही बसवत, म्हणजे डीसी करून घेतलं जातं, रेक्टिफिकेशन करून ते डीसी केलं जातं. एसीचं डीसी केलं जातं, ट्रान्सफॉर्मर मार्फत डीसी करून घेतलं जाते, म्हणजे शॉक बसत नाही. पण कमी सप्लाय आहे त्याच्यावर. हे कॉन्टॅक्ट आणून त्या तुमच्या स्टार्टरशी केलेलं असतं खाली. कुठलं हा स्विच जुळल्याशिवाय म्हणजे हे वर गेलं तोपर्यंत मोटर चालू राहते कधीपर्यंत, फ्लोट वर उचलत नाही तोपर्यंत मोटर चालू राहते. फ्लोट तुमचा हा वर आला ना पाण्याच्या त्याच्यावरती, हा फ्लोट आहे ना, आता इथे आहे तुमचा खालच्या पोझिशनला, हा खालच्या पोझिशनला आहे म्हणजे ऑन पोझिशनला आहे. बरोबर ना. हा फ्लोट आता हळूहळू पाणी जसं तसं भरेल त्यावेळी काय होतो, काय होतो, पाण्याने वर उचलतो. पाण्याने वर उचलायला लागला की नाही काही कॉन्टॅक्ट करतो. बरोबर. आता कॉन्टॅक्ट कट झाल्यावर काय होणार, मोटर ऑफ होणार. कळलं की नाही, लक्षात आलं. ही सिंपल पोझिशन आहे, मी एकदम वरच्या लेवलला सांगितलं. जसं वर येईल त्यावेळी काय होईल, हा स्विच ऑफ होणार. ऑफ झाले का मोटर ऑफ झाली. त्याची लेवल बरोबर त्याने सेट केलेली आहे. त्याची टाकीची ज्यावेळी फुल लेवलला येते टाकी, कळलं काय, तेवढ्या लेवलला हा फ्लोट सेट केलेला आहे. फ्लोट जसा आपण सेट करू तसं स्विचचं वर्किंग होणार. अर्धी टाकी भरायची तर आपण स्विचचं वर्किंग अर्धवट जर ठेवलं तर स्विचचं वर्किंग काय होणार, अर्धवटच मोटर बंद होईल, टाकी अर्धी होईल. ज्यावेळी फुल लेवलला टँक येईल की नाही, माझा आवाज मोठा आहे, इथे जास्त मी केलं बोलताना माझा आवाज आहे मोठा, अजून बारीक बोलू. फुल लेवलला येईल की नाही त्यावेळी स्विच ऑफ होतो, लिमिट स्विच असतो. इथे लेवलला आला का लिमिट स्विच ऑफ. काय रे नाही काय बोलत नाही, काय ते बोलत हा स्विच ऑफ होतो, स्टार्टर ऑफ होतो. स्टार्टर किंवा त्याची जोडलेलं डिव्हाइस आहे ते ऑफ. कळलं ना, असं ते त्याचं काम चालते. स्टार्टर बद्दल पण आपण बोललो थोडस, जितकं सोपं करतात तेवढं बोलणे. एक्सपिरियन्स करायला पाहिजे. ओके, 4 नंबर मध्ये आपलं बहुतेक सगळं कव्हर झालं ना. तरी तुम्हाला बघा आता इथे पण दिसते आपल्याला हा प्लंजर आहे. बरोबर ना, हा प्लंजर दिसते ना इकडे कुठे दिसते ना. ह्याचा जरा अभ्यास करायचा, ह्याचाच करा डिव्हर्स टाका.
हा प्लंजर आहे. हा काय होते माहिती का, ज्यावेळी तुमचं मॅग्नेट येईल ना असं जर काढेल का गोळी असं काढेल बोलते समजून काढता येईल नाही कळते मला एवढं ऍक्च्युअल लागते दोन मिनिटात काढतो तुम्ही बाकी तो काढा नुसतं म्हणजे समजायचं आयवत परवडचं काढतो बरोबर. तोपर्यंत तो काढतो तोपर्यंत 3 नंबरवर लक्ष द्या. डोमेस्टिक वायरिंग मध्ये काय काय घेतलं आपण 3 नंबरचं बघा. घटक नंबर 7 मध्ये काय घेतलं पटपट केबल्स घेतल्या. वायरचा गेज मोजायची माहिती आहे तुम्हाला, वायर कशी टाकायची दाखवले सुद्धा तिथे बरोबर ना. हो परत परत काय दाखवा वायरिंग सरी अर्थिंगचं कसं करायचं माहिती आहे, करून पण घेतलं. हे काय फ्लिट वायरिंग म्हणजे आपण पट्टीच वायरिंग केलं हे गेलं तुम्ही फ्लिट वायरिंगची पद्धत केली असं झालं. वायर म्हणजे हातावर तुम्हाला सगळी माहिती आहे. प्रश्न असणार वायर म्हणजे हाताला सांगा म्हणून जाता त्यांनी सांगत जाणार माहित नाही वायर म्हणजे हाताला हा काय गावडे गप काय झाला काय पाहिजे वायर म्हणकडे काय नको आणि काय काय लागणार रिव्हिजन करतोय आपण लक्ष आहे ना पटपट रिव्हिजन करतोय. वायर म्हणजे हाताला काय काय लागणार ते कळलं पाहिजे बघा काय काय लागणार सगळी लिस्ट तुमची आली पाहिजे 10 का 15 हाताची 70 ठीक आहे. इव्हन असं टेस्ट लॅबचा प्रकारमध्ये उल्लेख आला पाहिजे काय हा टेस्ट लॅब कंपल्सरी पाहिजे. त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला त्याच्यानंतर काय पाहिजे सांगा आतडी सगळं पाहिजे वेगळ्या प्रकारचे हो बघायचं असेल तर काय पाहिजे आता ब्रेकर येईल नसेल लाईट तर काय त्याच्यानंतर बघा 7.32 वायरिंगचे पद्धतीने प्रकार. वायरिंगच्या पद्धती किती आहेत 2 आहेत. एक फ्री सिस्टीम आहे वृक्षाकार जोडणी ज्याला म्हणतात ती आहे आणि दुसरी आहे ती वितरणात्मक जोडणी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. 2 पद्धती आहेत, एक फ्री सिस्टीम आहे आणि दुसरी वितरणात्मक जोडणी. आपण याच्यात काय कन्फ्युजन आहे काय नाही, आपण जी सर्किट काढतो घरातली इथून तिथे ते या दोन्हीमध्ये आहे हा बरोबर की नाही. बघ आता वायरिंगचे प्रकार आहेत. वायरिंग पटपट सांगून जाते काय मी आता एकदम त्याच्यावर डिस्कस करणार ना. वायरिंगचे प्रकार आहेत. एक तात्पुरतं वायरिंग कायमचं वायरिंग हा तात्पुरतं वायरिंग कशाला म्हणणार आपण गणपतीचा कार्यक्रम आहे सरस्वतीचा कार्यक्रम आहे घरातून बाहेर टाकून तिकडे नाही आणि तिथे वायरिंग केलं तात्पुरतं वायरिंग. कायमचं वायरिंग कशाला म्हणणार ऑन कायमचं वायरिंग कशाला म्हणणार घरातलं वायरिंग तुमचं आहे ते कायम स्वरूपाचं वायरिंग किंवा इंडस्ट्रीचं वायरिंग कायम स्वरूपाचं दोन्ही भाषेत इंडस्ट्रीचं वायरिंग फास्ट होते ना बरोबर ना. नंतर काय आपण बघितलं वायरिंगचे प्रकार ते त्यांच्या आपल्या जुन्या आधुनिक वायरिंग आहे काय सीटीएस वायरिंग आहे हा बरोबर की नाही हे प्रकार आहे त्याचे. त्याच्यानंतर काय आलं वायरिंग नंतर कुठलं सीटीएस वायरिंग आहे. सीटीएस वायर वापरले सीटीएस वायरिंग आहे. केसिंग कॅपिंग आहे. आता आपल्याला केसिंग कॅपिंग जो आहे जुने लाकडी पट्टी होती आता आपण कसले वापरतो जुने आपण लाकडी पट्टी होती केसिंग कॅपिंगची आता आपल्याकडे कसली आहे पीव्हीसी आहे बरोबर ना. हा केसिंग कॅपिंग वायरिंग आहे. पुढे आपल्याला कॉन्टॅक्ट वायरिंग आहे आणि कन्सिल्ड वायरिंग कॉन्टॅक्ट वायरिंग आणि कन्सिल्ड वायरिंग. कॉन्टॅक्ट म्हणजे पीव्हीसी पाईप वापरतो आपण बरोबर. आता तेच पाईप आपण काय केले कन्सिल्ड मध्ये घातले. कन्सिल्ड मध्ये म्हणजे कशात घातले भिंतीच्या आतमध्ये घातले हा आणि ते वायरिंग हा कसं आम्ही काय झाले
बरोबर की नाही? कॉन्टॅक्ट वायरिंग मध्ये सरफेस वायरिंग आहे, सरफेस कॉन्टॅक्ट वायरिंग. सरफेस कॉन्टॅक्ट वायरिंग म्हणजे वरती भिंतीच्या वर पाईप मारून आपण वायरिंग करतो. इंडस्ट्रियल वायरिंग मध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे. इंडस्ट्रियल वायरिंग मध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे. फक्त तिथे पीव्हीसी पाईप वापरले जात नाही, तिथे कसले वापरतात? मेटल कॉन्टॅक्ट मध्ये वापरतात. बरोबर? मेटल कॉन्टॅक्ट पाईप आहेत ना इंडस्ट्रियल वायरिंग मध्ये. पीव्हीसी वायरिंग वापरलं तर काय होणार? पीव्हीसी पाईप कारण ते भट्ट हे असतं ना, हीट असते ना भरपूर. समजा आता तिथे एखादं ह्याची इंडस्ट्री आहे, ती थर्मल इंडस्ट्री आहे कुठली तरी, बरोबर की नाही? भट्टी पेटवणं, बरोबर ना? आता उदाहरण त्यासाठी सांगतो की एक दुधाची इंडस्ट्री आहे, मिल्कची इंडस्ट्री आहे, तर ते दूध गरम करण्यासाठी वगैरे लागणार ना, हीट असणार ना. हीटमुळे प्लास्टिकचे पाईप राहतील का? त्या ठिकाणी मेटल क्वांटिटीज वापरा. म्हणजे थोडक्यात काय, इन जनरल की इंडस्ट्रियल वायरिंग मध्ये मेटलचेच पाईप वापरले पाहिजे. बट इट शुड बी अर्थ. प्रत्येक पाईप हा अर्थ झाला पाहिजे, बरोबर? मेटल पाईप जर असतील तर प्रत्येक पाईपला म्हणजे पाईप थोडक्यात काय, त्या पाईपचं आता एकमेकांशी इंटरकनेक्टेड असणार असते. एका ठिकाणी कुठेतरी त्या पाईपला अर्थिंग झालं पाहिजे, कळलं का नाही? कधीतरी इंडक्शन येऊन किंवा काय होऊन शॉक बसण्याचा संभव असतो, आतले वायर तर म्हणून त्या पाईपला, मेटल पाईपला कंपल्सरी अर्थिंग झालं पाहिजे. पीव्हीसी पाईपला आवश्यकता पेटला. पण अर्थिंग ना काय होते की जर समजा पेज लागला तर परत होऊन जातो ना. न्यूट्रल कशी जागा, न्यूट्रल कशी लागेल कशी? शक्यतो ते न्यूट्रलला तर आपण कसं न्यूट्रलाइज झालेलं असते ऑटोमॅटिकली. आता विचार कर, त्याला बघायचं प्रयोग करू नको, संपूर्ण वायरिंग चालू ठेव आणि न्यूट्रलला असला शॉक बसेल नाही बसत आहे. मग काय झालं असते? तुमचं कंप्लीट वायरिंग मध्ये न्यूट्रलाइज झालेले असते. मग न्यूट्रल म्हटलं कशाला? त्याला न्यूट्रल हा शब्द वापरलाच कशाला आपण? न्यूट्रलचा अर्थ काय? ते न्यूट्रलाइज होणं, बरोबर? न्यूट्रलाइज होणं म्हणजे न्यूट्रल. न्यूट्रल तिथे मिळालेच नाही. दुसरा प्रश्न, समजा तुझी जर इन्कमिंगची न्यूट्रलच तिथे गेली नाही तर तिथे जर फेज रिव्हर्स आला, कारण रिव्हर्स येणार फेज, काय संपूर्ण वायरिंग मध्ये रिव्हर्स फेज येणार, तर मात्र तुझ्या हाताला शॉक बसणार. आज लक्षात हे तर सांगितलेच माहिती होतं. दोन्हीकडे जायचं. तू प्रश्न मला फोनवरून विचारला होता दीपेश परब, आलं लक्षात? काय विचारलं होतं? दीपेश परबने फार मोठा प्रश्न मला विचारला त्या दिवशी फोन लावून. अर्धा तास माझं लोक खाल्लं. सर मला दोन्हीकडे टेस्ट भेटते, हा कुडाळला, हा मला फोन लावतोय. काल आम्ही वायरिंग करून गेलो आणि आज दोन्हीकडे टेस्ट भेटतो. म्हटलं न्यूट्रल गेले, मिळत नाही, मागे चेक करत ते, बरोबर ना? असं सांगितलं. बेस्ट मार्गदर्शन केलं का नाही? तू सांगितलं का नाही? मी तुला इथं सांगत नाही, तू रत्नागिरीचा शेख आहे ना, असं डोकं जात असतं की नाही, तुला आले फोन करणार असं करायचं. काय करतो तरी शिकलं. 13च्या बॅचचा माझा विद्यार्थी, 2013 मधला विद्यार्थी आहे. आता काम करतो तेवढं. त्याचं कसं माहिती, थोडस जरा लेट स्टार्ट आहे पण हुशार आहे, करतो तो. जरी डेअरिंग करतो, साधी गोष्ट आहे काय, वायरिंगची डेअरिंग करतो तो एकटाच आली, घराबरोबर कोण नाही, एकटा करतो सगळं. फक्त त्याचा फक्त माझ्यावर विश्वास आहे. तो फोन लावणार, 1 तास फोनवर बोलणार, पैसे त्याचे बॅलन्स संपला वगैरे काही लोकांना त्याच्या काय नाही, 1 तास बोलायचं. मग त्याच्यात तो सगळं विचारून घेतो मला, मी ह्या वायरी कुठे जोडू, मग मी पेज आहे तुम्ही कुठे जोडू, सगळं इन डिटेल विचारून घेतो. मी त्याला सगळं सांगतो. तसं नाही समजायला पाहिजे, म्हणजे कसं प्रत्येक ठिकाणचं वेगळं आहे ना. ह्या घरातलं वायरिंग तिकडे गेला तर तू बदललं तिथे परत, असं असते. पण शंका असते, शंका निरसन करणं माझं काम. कॉन्टॅक्ट वायरिंग झालं, कन्सिल्ड वायरिंग झालं, पट्टीचं आपण मग पट्टीचं आपण आता केलं, प्रॅक्टिकल आपल्याला घ्यायचं, त्याच्यामुळे याच्यावर वायरिंग रेड कव्हरचं वायरिंग आहे. मला वाटतं की तुम्हाला इलेक्ट्रिकचे नियम पण सांगितले होते, आठवतात ना? त्याच्या शेवटचे पुस्तकं तर सगळे मी वाचून दाखवले, जेवढे होते तेवढे.
आवश्यक आहे तेवढं सगळं दाखवलेलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट घ्या पुढे बघा, डोमेस्टिक वायरिंग पार्ट 2, बरोबर ना? ते आपण नियम पण बघितले. हे बघा, वायरिंगच्या पद्धतीमध्ये आपण नियम पण बघितले आहेत ना. 1 ते पुढे 8 विद्युत साधनांना आवश्यक असलेल्या लोडनुसार वायरिंग करता. नियम मिळाला का? हा, विचार आहेत ना, एक्झामला नियम आहे, सगळे नियम वाचा ते. हे 8 नियम तुमचे आहेतच आहे, आणि ऍडिशनल पण मी सांगितले होते, काही लिहून घेतले काही लिहून घेतलेले नसतील, बरोबर आहे. लिहून घेण्याची प्रोसेस आपल्याकडे नाही आहे जास्त करून. त्याच्यानंतर आपण बघितलं की मीटर पासून आपण मीटर पासून घरात आणतो ते बाहेर केलं पण आपण केलं येते, बरोबर ना? पुढे आपण काय बघितलं, वायरिंगच्या पद्धती बघितल्या. हा, काय काय बघितलं, सगळ्यांच जवळपास केलंय, बरोबर ना? तिथे अजून पण आहे पुरावा दाखल, तिथे बोर्डवर अजूनही आहे तिथे. नाही केलं म्हणायला चान्स नाही. निदान ऑनलाईन ऑफलाईन वाल्यासाठी, ऑनलाईन वाल्यांचं काय त्यांना माहिती काय. ऑफलाईन वाल्यांसाठी तरी हे आहे, 1 किंवा 2 स्विचने नियंत्रित करणं, 1 किंवा 2 स्विचने नियंत्रित करणं बघितलं. त्याच्यानंतर आपण जिना वायरिंग बघितलं, केस वायरिंग, 2 दिवे एका स्विचनं, 2 दिवे एका स्विचने सिरीज मध्ये जोडून नियंत्रित करणं बघितलं. नसेल केलं तर ते करा. त्याच्यानंतर सिंगल 2 दिवे. त्याच्यानंतर आपण बघितलं काय, त्याच्यानंतर काय बघितलं, जिना वायरिंग बघितलं, बोर्डावर वायरिंग केलंय. हा, दृष्टिमान आलं होतं केलं ना. मग बेल इंडिकेटरचं सोडा, त्याच जाईल. हा, मास्टर स्विचचं कनेक्शनही केलं, मला वाटतं 1 स्विच मध्ये जोडला, दोन्ही स्विचला मास्टर स्विचचं कनेक्शन तुम्ही केलं. त्याच्यानंतर तुम्ही मास्टर स्विचचा आपल्याकडे नव्हता, नाही करू म्हणून नको, मध्ये स्विच आपण जोडला, त्या पेजच्या आहे आउटच्या पेजचा स्विच जोडलेला होता जिना वायरिंग मध्ये, तर टाका, त्याला काय म्हणतात. त्याच्यानंतर तुम्ही घराचं एक वायरिंग केलं होतं का, 1 बल्ब 2 बल्ब फॅन ट्यूबलाइट केलं होतं की नाही. हा, कधी केलं होतं आठवते? तेव्हा तर माझ्या लक्षात आहे, गेल्या वर्षी केलं होतं, या वर्षी नाही, गेल्या वर्षी केलं होतं, बरोबर ना? जानेवारीच्या अगोदर केलं. आर्थिकचं महत्व म्हणजे आर्थिक आपण तर सगळं आता आर्थिक करूनच द्याल, त्यामुळे काय आर्थिकचा विषय तर जास्त काय करायचं नाही. शॉप बसण्याची ठिकाणं, शॉप का बसतो ते पण आपण बघितलं. हा, शॉप बसू नये म्हणून कुठली दक्षता घ्यायची ते बघितलं ना. आता नेगरिंग आपण कुठल्या टेस्ट घेतो, बरोबर ना? नेगरिंग घेतो आपण. नेगरिंग मध्ये काय, नेगरचा अर्थ समजलं, नेगर एक उपकरण आहे, बरोबर ना? ते काय आहे मी त्यातलं बोलले, बरोबर. नेगर आपण कुठल्या टेस्ट घेतो, सगळ्यात महत्त्व इकडे फटकन मारणार कळलं ना. मागचा पुढचा विचार करणे आवडते मास्तरांच्याकडे नाही. मला माझं एक आहे, मी बोलताना पण मला बोलायला आवडत नाही. माझी मी शिस्त नाही, कारण तिकडे महिलांना पण जायचं, मी बोलतो ना, माझ्याशी बोलायचं, ते बोलायचं नाही झालं ना. थांबा 2 मिनिटं सांगते, लक्ष द्या. नेगर मध्ये सगळ्यात महत्त्वाची टेस्ट म्हणजे इन्सुलेशन टेस्ट, रेजिस्टन्स टेस्ट, इन्सुलेशन टेस्ट आणि रेजिस्टन्स टेस्ट फार महत्त्वाची. आणि तिसरी महत्त्वाची टेस्ट म्हणजे अर्थ टेस्ट. कळलं की नाही? ज्या हे पण मी सांगून गेलो, ज्यावेळी तुमचा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट येतो, इलेक्ट्रिकल इंजिनियर येतो एमएससीबीचा, त्याला काय आवश्यक असतं की तुमचं वायरिंग केलेलं आहे, तो काही येऊन तुमचं वायरिंग करून बघत नाही, आत येऊन तो बघत नाही. त्याला एकच माहित असते की मेन जिथे आपण मीटर आपण ज्या ठिकाणी कनेक्शन जोडणार आहोत, काय अर्थिंग त्याने केलंय का नाही तो बघणारच. काय उपयोग सांगा. त्यामुळे तुम्हाला तो प्रश्न दिला, बरोबर. टोटल तुमच्या घराला दिलेलं जे वायरिंग आहे, केलेलं जे वायरिंग आहे, त्याचा रेजिस्टन्स किती आहे तो बघ. सगळे तुम्हाला काय सांगतो तो माहितीये का, सगळे दिवे चालू करा, सगळी ठिकाणी बल्ब लावायला सांगतो, बल्ब ट्यूब काय तुमच्या घरात जे काय अप्लायन्सेस आहेत ते सगळे लावायला सांगतो, ऑन करायला सांगतो स्विच. आपल्याला दिलेला नसतो त्याने. मीटर द्यायचं आहे त्याला नंतर ना, तुम्ही वायरिंग टेस्ट केल्याशिवाय सप्लाय देणार कसं? तुम्ही कुठेतरी वायरिंग दुसऱ्याच ठिकाणी घालून ठेवलं
बरोबर ना. म्हणून मेगरची टेस्ट घेतो. मेन सप्लायच्या ठिकाणी आहे इन्कमिंगचा, तिथे तो मेगर लावतो. मेगर लावून काय करतो की मेगर मधून तो सप्लाय देतो. मेगर फिरवला की नाही का मेगर मध्ये जनरेटर आहे ना, सप्लाय करंट निर्माण करतो मेगर. मेगर मधून तो सप्लाय काय करतो, तुमच्या वायरिंगला देतो. म्हणून तो स्विच चालू करायला सांगतो ना, समजलं ना. तो टोटल वायरिंगला तो त्या मेगर मधून सप्लाय देतो. किती असेल त्याचा, 1000 व्होल्ट असेल, 500 व्होल्ट असेल, जे काय असेल त्यातून देतो. मग त्याला समजतं की इथे बाबा इतकं रेजिस्टर आहे, ठराविक त्याला 0.5 काय त्याचं त्याला मिळालं पाहिजे, कळलं की नाही. तर त्याला इतकं ते समजतं. मेगा ओम्स मध्ये तो रेजिस्टन्स मोजतो तो, बरोबर ना. काय तर त्याच्या नंतर त्याला समजतं की बाबा ह्याचं वायरिंग सदोष आहे. हा, परत अर्थ कंटिन्युटी टेस्ट करतो. अर्थिंग तुमचं बरोबर झालंय की नाही ते टेस्ट करतो. ते तुम्ही 5 टप्पे आहेत त्याचे वाचा ना, ते सगळं मी वाचून कसं दाखवू. हा, बरोबर. अर्थ टेस्ट कशी घेतली जाते ते वाचा, तिथं आहे तिथे. ते जर तुम्ही वाचलं तर इनफ आहे. आणि काय पाहिजे तुम्हाला, अभ्यास कसला करणार आणखी 2 तास हेच आहे. 2 तारामध्ये इन्सुलेशन. 2 तारामध्ये इन्सुलेशन म्हणजे कुठलं, फेज आणि न्यूट्रल मधलं तो इन्सुलेशन टेस्ट करतो. नंतर काय करतो, तो अर्थिंग टेस्ट करतो. तुमच्या घराचं बरोबर अर्थिंग झालंय की नाही, तो अर्थिंग टेस्ट करताना त्याची ती पद्धत वापरतो. कुठली, हा, बरोबर की नाही, मेन वायरचं आणि ह्याच्यामध्ये, बरोबर ना. अर्थ टेस्ट करतो तो आपल्याला. आणि आपण अर्थिंग टेस्ट कशी करतो ते आपल्याला माहिती आहे. सिरीजच्या सहाय्याने आपलं टेस्ट लॅबच्या सहाय्याने अर्थिंग कसं टेस्ट करायचं ते दाखवलं, कळलं की नाही. काल मी दाखवलं. म्हणजे परत 2 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत लेक्चर केलं. लेडीज वेगळे होतं का, मुलीला विचार करण्याचं ट्रेनिंग चालू झालं. मॅडम आहे साध्या कापड्या व्यवसाय पहिले इनॉग्रेशनचं हे होतं ना, ओपनिंगचं होतं ना. ओपनिंगला त्या काय आमच्या मॅडम बोलत लेक्चर देत नाही. मी तेच दिलं चालू पाहिजे. 3 तास बोललो. ते झालं अर्थिंगची टेस्ट. अर्थिंगच्या मेन टेस्ट ह्या 2 आहेत बघा. एक अर्थ टेस्ट आणि दुसरी मेगरची. पहिली टेस्ट कुठली, मेगरची इन्सुलेशन टेस्ट. दुसरी अर्थ टेस्ट. बल्क ट्यूब इंडिकेटर. बल्कचे हे बघा प्रकार ह्याचे इनकॅन्डेसेंट दिव्याचे रचना. ट्यूबलाईटचं वायरिंग, ट्यूबलाईटचं सोपं आहे. आता ट्यूबलाईटचं ह्या ट्यूबलाईटचं वायरिंग काय अवघड नाही. कुठल्या इलेक्ट्रॉनिक ट्यूबलाईट. जुन्या ट्यूबलाईट मध्ये काय होतं, चोप, स्टार्टर आणि नळी. तिघांचं पण ते आपल्या अभ्यासात आहे ना. घ्या म्हटलं तर काय करणार, मला माहित नाही ना. सिरीज मध्ये असते बघा, सिरीज दाखवतो. सिरीज मध्ये दाखवतो. ट्यूबलाईटचं जुन्या ट्यूबलाईट जुन्या ट्यूबलाईटचं वायरिंग सिरीज मध्ये सगळं सिंपल. माझं किती तोंड पटायला ही नळी आहे. इकडे बघा, ही नळी, हा चोप, हा स्टार्टर, बरोबर ना. चोप, स्टार्टर आणि ट्यूब. पान नंबर कशाला पाहिजे, इथे लक्ष द्या. पान काय तुमचा सिंपल आहे. हे सप्लायची वायर फेस, इथे कनेक्टर आहे जोडलेला. तुमच्या इनकमिंगचे 2 न्यूट्रल. हे सप्लायची वायर. ट्यूबच्या 2 वायर बाहेर पडल्या ट्यूबमधून. त्यातली एक वायर गेली बघा. मी किती पाठ करून ठेवले तुम्ही विचार करा. इथून ही वायर काढली, ट्यूबच्या एका पॉइंटला गेली. कुठल्या इकडच्या नाही तर तिकडच्या. तिकडं आणि तिकडं बघायचं नाही. जिथं आपलं संपूर्ण ट्यूबच्या एका पॉइंटला गेली. इकडचा एक स्टार्टरला गेला, इकडचा एक ट्यूबलाईटला गेला. म्हणजे ट्यूबलाईटचे किती पॉइंट असतात टोटल? 4 पॉइंट. एका बाजूला 2, एका बाजूला 2. जुन्या ट्यूबलाईटच्या बघतात हे असं कसं म्हणून विचारायचं नाही. हे असंच आहे. हा स्टार्टर झाला, हा स्टार्टर झाला. त्याच्यानंतर राहिला किती पॉइंट?
राहिले किती पॉइंट? एक पॉइंट राहिला. 3 पॉइंट कम्प्लीट. राहिलेला जो पॉइंट आहे तो कुठे आला? आणि इकडे तिकडे आणून माझं त्याला काय बरोबर. कळलं? वायरिंग कुठल्या पद्धतीत आहे ट्यूबलाईटचं? सगळं हा सगळं सिरीज मध्ये आहे. कम्प्लीट सिरीज मध्ये. म्हणून स्टार्टर काढला का ट्यूबलाईट बंद, चूक गेला का ट्यूबलाईट बंद, नळी गेली का ट्यूबलाईट बंद. हे तुमच्या अभ्यासात आहे म्हणजे जरा रिपीट केलं. रिपीट झालं होतं आपण कशाला परत बघायचं साऱ्या गोष्टी वाचून तुम्ही घ्या झालं. ओके का? जॉब काढला की ट्यूबलाईट बंद होते. बंद नाही चालू राहते. चोक काढलं स्टार्टर काढल्यानंतर स्टार्टर काढल्यावर म्हणतात चालू राहते. ट्यूबलाईट स्टार्टर काढल्यावर चालू होते. कधी? चॉक चॉक चोक नाही बाबा. चोक कुठला त्याला चोक म्हणत नाही, त्याला स्टार्टर म्हणतात. मोठा असतो तो चोक. हे काय नुसतं आपलं कपडे आता हा इलेक्ट्रिक स्टार्टर आहे. कळलं? इलेक्ट्रॉनिक चोक. हा चोक हा स्टार्टर हा स्टार्टर आणि ही आता काय नाही. आता किती सोपं आहे. आता ह्या काय आपण रिपेअर करत नाही बरोबर. तुमचं ते रिपेअर करण्याचा विषय नाही आहे. मी करू शकतो पण तुम्ही करू शकत नाही. मी रिपेअर करू शकतो पण तुम्ही करू शकणार नाही कारण तुमचा विषय तो नाही आहे. इलेक्ट्रिकचा विषय तुमचा इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे चोक आहे. आता याच्यामध्ये कसं झालंय त्या रिपेअर तरी होत होत्या काय काय करून रिपेअर होत्या. असं करून चालू करू का काय ट्यूबलाईट मध्ये काही बसायचं नाही. काढा आणि हा प्लंजर आहे. हे दोन कॉन्टॅक्टर आहे. तुमच्या आउटपुटचा इकडे वायर मोटरच्या आहेत ना. इथे मोटर काढली बरोबर ना. ही मोटर आहे ना. या 3 वायरी मोटरशी जोडल्या इनकमिंगच्या या हा तुमचा स्टार्टर पूर्णपणे बरोबर. आता इथे काढण्याचं काय करणार म्हणजे काय होतं हे 2 कॉन्टॅक्टर जोडले जातात. हा ओढतो प्लंजर. त्याला स्प्रिंग ऍक्शन असते बरोबर. स्प्रिंग सुटली का तो मागे सरकला. समजलं? रायलेटची स्प्रिंग सुटली का तो मागे सरकला. कॉन्टॅक्ट कट झाला. मोटर ऑफ झाली. ज्यावेळी त्याला मॅग्नेट मिळतो ना कॉइलला. ते कॉइल असेल दाखवलं नाही. कॉइल आहे त्याला. त्या कॉइलला ज्यावेळी इथे आहे त्या कॉइलला ज्यावेळी सप्लाय मिळतो एनओ बाय त्यावेळी तो ओढला का ते दोन्ही कॉन्टॅक्ट जोडले जातात आणि ऑफ पोझिशनला गेला का हा सोडतो ते मागे होतं तरी कट होते मोटर ऑफ. ओके. मग तुम्हाला मी काय सांगितलं तिथे उगी तुम्ही गडबड करत राहिला. स्टार्टर वगैरे तिथे बघून घ्या. बघितलात तुम्ही गडबड करत राहिला म्हणजे तुम्ही गडबड तशी केली नाही. शहाणे विद्यार्थी तुम्ही ना. तुम्ही तशी गडबड केली नाही काय सुद्धा बरोबर केलं. आणि आम्ही ते माझी कामाला घेतले तुम्ही दुसरं काय आहेत की नाही काय माहिती. काय ते लवकर काय लवकर बोलू शकता. 12 आता आपल्याला 3 नंबर फोन केला. मग ट्यूबलाईटचं झालं. हे बाकी मर्क्युरी वेपर लॅम्प वगैरे मर्क्युरी वेपर लॅम्पचा वगैरे प्रश्न असतो काय ते वाचा. त्याच्यावर बाहेर म्हणून लिहून घ्या. वाचा
वेपर लॅम्प आहे, निऑन डिस्चार्ज लॅम्प आहे. कळलं? त्याप्रमाणे तुम्ही वाचत चला. मी तुमचं 3 नंबरचं पुस्तक तुमचं आज थोडंसं रिवाइज पण केला, बरोबर ना? ह्याच्यामध्ये प्रश्न दिलेले होते, आहेत की नाही बघा. प्रॅक्टिकलच्या वेळी नव्हे, प्रॅक्टिकल काय घेणार आहे काय त्याचं प्रॅक्टिकल? त्याचं वायरिंगच करणार आहोत 3 नंबरचं ना आपण. 3 नंबर मध्ये वायरिंगच आहे, डोमेस्टिक वायरिंग मध्ये. त्याच्यामध्ये प्रश्न मी दिलेले होते. नंबर 5 नंबर 3 बुक नंबर 3 वर प्रश्न पण दिलेले होते मी. वायरिंग कसं कुठल्या पद्धतीने करतात? वायरिंग पर्यंत काय करणार? कुठले करतात बरोबर? चला काय करतात? चला वायरिंग आहे का साहित्य जिथलं काढायचं तिथंच परत ठेवायचं. हा पुन्हा कोणाला ज्याला येत नाही त्याला पहिलं येणार आणि दाखवा. ज्याला येत नाही ज्याला येणार आहे दाखवा. मी आहे सोबत. चला गडबड न करता करायचं का नको? करायचं की नाही? आणि कुठले पण आले प्रश्न आलेल्या नवीन आलेल्या तुम्ही काय तुमचा आळस तुमच्या अंगावर घालाला. मला प्रश्न द्यायचं नाही. काय मला काही द्यायचं नाही. काय का दिवस वाढत प्रॅक्टिकल बुक घेऊन कंप्लीट होत नाही. काय करणार? बाकीची व्यवस्था आहे ना? बाकी तुम्ही समजताय ना सगळं? निपेश काय करतो? काय करायचं ते तुमच्या उपयोगाची माहिती करा. काय तर तुमच्या पुस्तकाचं रिपीट करा. 2 डायग्राम ते करता तर करा. पुस्तकातलं तुम्ही करता पुस्तकातलं करा तुमच्या. त्यात करून काय बघायचं आहे? मोटर ते खोललेले आहे ऑलरेडी, ते कशाला खोलतो? आता काय सांगितलं ते काम करा आधी पहिलं. त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा, ते काम करा पहिलं. मला पूर्ण एक कुठलं तरी त्यातलं सेट करून दाखवा. परीक्षेच्या वेळी मला काय विचारायचं ना, असं करा पाहिजे. तुम्ही जातो केलं गाड़ी होता है खूप वेळ आहे अजून आपल्याकडे.
एवढे नाही दोन प्रकार करा. दोन प्रकार तिकडे दोन प्रकार पुस्तकातले त्यातले करा. नाहीतर दुसरा पुस्तक तुम्हाला जे परीक्षेला अपेक्षित आहे तेच करा. बाहेरचं काय करू नका. मग तिथं हजर ती केलेलं केलं असं नको. स्वतः करा. मी काय लक्ष घाला दीपेश गावडे पुस्तकात नुसतं बघत राहू नको. काय कॉम्प्रेसरची मोटर आहे तिकडचे एक दोन ग्रुप करा. तिकडे एकदम चला थोडीशी इकडे करा. एक मल्टीमीटर कोणाला बघायचं असेल तरी या. मल्टीमीटरचे कोणाला समजलं असेल तरी या.
अरे आज मग गेट ठीक करून दे. झिरो आहे काहीच नाही ना एक आहे बरोबर एक आहे म्हणजे असं आहे ना या फाईलची आपण कंप्लीट करू तू आर्मीचर घेतली वाढत वाढत जाते पहिले 4 जास्त आला आता हळूहळू कमी कमी होते बघ 18 झाला 17 झाला 16 झाला 15 14 असं झालं कशी करते बघा वोल्टेज टेस्ट कर हमारे बघा दोनशे 22 आहे 222 223 आहे 222 आहे इथे तार घातली ना
जाते का सिरीज मध्ये चेक त्याच्यावर क्लॅम्प मीटर वरती दोन्ही क्लॅम्प आहेत ना, तुला अँपियर चेक करायचं ना, तर आता त्याला क्लॅम्पचा इकडचा स्विच आहे की नाही, तू ते वायरच्या मध्ये घालायचं, तो ओपन होणार असं दाबला, कळलं? असं दाबलास की ओपन होणार, क्लॅम्प ओपन होणार. क्लॅम्प ओपन केलं तुझी जी जाणारी वायर आहे ना, कनेक्शन मध्ये जोडलं पाहिजे. नुसत्या वायरला तुला येणार नाही, ते तुझा तिकडे लोड दिलेला असला पाहिजे. लोड दिल्यानंतर तू त्या फेज वायरला लावले तर तुला त्याच्यावर किती अँपियर ते घेते मोटर, समजलं 5 अँपियर 6 अँपियर 8 अँपियर त्याच्यावर क्रेडिट. किंवा मग अँपियर मीटर असेल तर अँपियर मीटर तुला कंटिन्यू जोडलेला असतो सिरीज मध्ये. आणि व्होल्ट मीटर कसा जोडायचा, व्होल्ट मीटर जोडणी कशी करायची पॅरलल मध्ये. परीक्षेला मी करून घेणार आहे, त्या अनुषंगाने करा. मी असेल नंतर दुसरं कोणतं असेल, हे शिकवलंच नाही सांगितलं तरी मग ते सांगेल काय सगळं माहिती आहे. मग काउंटिंग करायचं. हा आता ह्यातलं एक काउंटिंग करायचं ना. आता ह्या वायरला गेज आहे, किती वायरची गेज आहे, किती गेजची वायर आहे, ह्या गेजची वायर तुम्ही आणायची, वेडे काउंट करायचे, वाइंडिंग करतानाची गोष्ट आहे आता ते काय. आणि मग तुम्ही या गेजची वायर करून त्याचा फार्मा तयार करून गेज गेज फक्त चेक करायची, वायर किती गेजची आहे ती वाइंडिंग साठी. कुठलं वायरिंग आहे ते, कुठलं वायरिंग आहे नक्की बघ परत एकदा काय काय बोलते क्रिया तरी एक गोडा वायरिंग आहे ना, हे गोडा वायरिंग आहे, सप्लाय दिलाय तेच काढून शकता ना, तिथे बल्ब असतील ना. हे माहिती आहे ना कसं करायचं, काढून आला दुसरा स्टार्ट झाला, दुसरा बंद झाला, तिसरा स्टार्ट झाला. हे कसं वायरिंग आहे,
मास्टर स्विच बंद केला सगळंच बंद झालं बरोबर मास्टर स्विच चालू केला बोलत आलो आता आत गेलो आपण इकडे आतून बाहेर येतो परत बोर्डाला रिंग परत आपण त्याला पहिला चालू हळू जित्या मध्ये नाश्ता जरा तिकडे सर करतानाच खाली घेतलं ना करतात ते समजते रिपिटेशनला हा रिव्हिजन चाललंय जरा असं सर तुम्ही त्या साईडला ते करतानाच रेकॉर्डिंग जरा घालून ठेवले ऑफ करून घालून ऑनलाईन फोन नाही एक टकलं दिसतंय कोणची एकच कोण ऑनलाईन आहे इकडचा ऑनलाईन बघतोय एकच आहे कसं काय समजलं तिकडे टाकायचं कोण नाही असा ना एक टकलं जागेत एक आता येईल कोणतो नाही जाणार तू साहित्य व्यवस्थित ठेवा परत दिसते ना रे रिपेश काय केलं ते सांग कुठलं करतोस ते सांग
इथून तिथं प्रयत्न पण ते कसं तुला कुठे आता तो बोर्ड आहे बोर्ड आहे त्याचं बटन आता इथे पाहिलं किंवा पॉइंट आहे तिकडे काय समजा दोन ऑप्शन तिथे जवळ आहे ना जवळच्या पॉइंट असे खास मारला पेटताना दाखवतो तुमचं काय बघता की नाही हे काय केलं रे मिस्त्री दाखवते मिस्त्री नको आमका काय केलंय परत केलं उलट केलं याच्यात काय चालू कर बघा आता ते पिन लावायचं पेटला कसा चालू स्टार्टर खाली कर बघा भेटायला आम्ही सगळ्यांना वायरी चुकले बरोबर नाही अरे बरोबर नाही तुझ्याकडे वायरी चुकली बरोबर नाही पेटली रे टेस्टिंग दिला बघा आता पेटलेलं प्रॉब्लेम आहे अरे अडे फॉल्ट आले हे प्रॉब्लेम आहे त्याच्यात काय नाही अरे काय सप्लाय येत नाही आयसोलेट चालू वर जाणार बंद केलंय ना चालू आहे किती काय आता भेटला माझ भेटत खटका बसला नसता व्यवस्थित 4 वेळा मारले भेटत नव्हता खाली लागले ते स्विच तुझं झाकण आहे ना चुकीचं लागले नाही हो माझ पेटला नाही हो सांगा बरं काय दादा काय केलं सांग म्हणजे दीपेश सांगा बघा कॅमेरा चालू नाही कसलं वायरिंग केलं ते सांग ना जिना सांग एक्सप्लेन कर अरे बघ. त्यांना कळू दे एक्सप्लेन कर असं करू का जिना वायरिंग कसं केलं ते सांग ना अरे तोंड कर बाहेर. दोन वे स्विच घेतले हा 2 वे स्विच घेतले किंवा 2 टीव्ही स्विच घेतले आणि काय केलं आणि वायरिंग घेतली हम्म